लाडक्या बहिणींची लॉटरी लागली. मुख्यमंत्र्यांचे कोटी कोटी आभार. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकलेले आहेत. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. तर आता देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. बरेच दिवसांपासून रखडलेला जो काही हप्ता आहे, यामध्ये फेब्रुवारी आणि मार्चचा जो काही हप्ता आहे, ते सर्वच महिलांना देण्याचे जे काही अपडेट्स इथं आलेले आहेत. तर आता अकोला, अमरावती, यानंतर इथे आपलं यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, तर या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये इथं टाकलेले आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, तर आता लाडक्या बहिणींना तात्काळ लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे हे आदेश इथं देण्यात आलेला आहे. बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं झालेला आहे. तर आता यामध्ये या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहेत. तर आता यामध्ये ज्यांचा अर्ज इथं मंजूर आहे, ज्यांनी लाडक्या बहीण योजनेसाठी महिला पात्र आहेत, यादीमध्ये नाव आहे, बँक खाते आधारशी लिंक आहे, डीबीटी सुद्धा सुरू आहे, ज्यांनी KYC केलेली आहे. जर तुम्ही KYC केलेली नाही तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र तुमच्या खात्यामध्ये तर येणार नाही. तर अशांसाठी जे काही एक हेल्पलाईन नंबर आलेला लाडक्या बहिणींसाठी 181-181 यावरती कॉल करून तुमचे पैसे का आलेले नाही, तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये गेला का, रिजेक्ट झाला का, हे संपूर्ण माहिती तुम्ही इथून घेऊ शकता. तर आता लाडक्या बहिणींचे 3,000 रुपये या जिल्ह्यांमध्ये टाकण्यास सुरुवात झालेली आहे. जे की लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. 3,000 रुपये इथे जमा होत आहे. आजपासून पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई शहर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, जळगाव, अकोला, तर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आहे. तर पैसे खात्यामध्ये टाकलेले आहे. यानंतर इथे आपलं यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, बीड, धुळे, नंदुरबार, वर्धा, तर अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर इथे भंडारा, गोंदिया, तर आता काही जिल्ह्यांमध्ये अधुकही तुमचा हप्ता इथं रखडलेला आहे. तर आता कोणत्या कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसे तर येत नाही आहे, बरेच महिलांचे कमेंट्स इथं येत आहेत. तर अशाने 181 वरती कॉल करा किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज द्यायचा आहे, ते सुद्धा सांगणार आहे. तर आता तुम्हाला पैसे का आलेले नसेल तर सर्वप्रथम तुम्ही अर्ज पूर्ण केलेला नसेल, त्यामुळे पैसे आलेले नसेल, KYC केलेले नसेल, बँक खाते आधारशी लिंक नसेल, डीबीटी सुरू नसेल, खाते बंद असेल, लाभार्थ्याच्या यादीमध्ये नाव नसेल, तर बरेच महिला यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत. तर अशा लाडक्या बहिणींसाठी हेल्पलाईन नंबर इथं जाहीर केलेला आहे 181. यावरती सकाळी 10च्या नंतर तुम्ही कॉल करा. 10 ते 6 वाजेपर्यंत कधी कॉल केला तरी चालेल आणि संपूर्ण माहिती घ्या. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर तुम्ही लेखी तक्रार इथं द्यायची आहे. लेखी तक्रार तुम्हाला प्रति माननीय, त्याचप्रमाणे महिला व बालविकास अधिकारी, तुमचा तालुका लिहा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3,000 रुपये न मिळाल्याबाबत लेखी अर्ज द्यायचा आहे. तर तुम्ही हा जो अर्ज आहे अंगणवाडी सेविकेला सुद्धा देऊ शकता. 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करा. महोदय, महोदया, मी खालील सही करणारी अर्जदार, तर तुमची इथं संपूर्ण नाव लिहायचं आहे. यानंतर मी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे, माझा अर्ज क्रमांक, तुमचा अर्ज जो काय आहे अर्ज क्रमांक इथे टाकायचा आहे. माझे आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक असून KYC पूर्ण केलेली आहे. अजूनही मला अद्यापही माझ्या योजनेचा लाभ 3,000 रुपये मिळालेला नाही. म्हणून आपणास विनंती आहे की माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात यावी. यानंतर तुमचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि तुमचं नाव आणि दिनांक, आणि त्यासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे. त्यासोबत तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे. आधार कार्ड जोडल्याच्या नंतर बँक पासबुकची झेरॉक्स आणि अर्जाची पावती यासोबत जोडायची आहे. किंवा तुम्हाला मी सांगितलेलं आहे की हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 181, यावरती कॉल करून सुद्धा तुम्हाला पैसे का आलेले नाही हे संपूर्ण माहितीतून घेऊ शकता. तर लगेच कॉल करा. तर आजचा सर्वात मोठ्या अपडेट्स तिथं आलेले आहेत. तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना तात्काळ 3,000 रुपये जमा करण्याचे आदेश इथं देण्यात आलेले आहे. तर एक नवीन अपडेटसुद्धा समोर आलेले आहे, ते म्हणजे नवीन फॉर्मबद्दल. लाडक्या बहीण योजनेचे नवीन फॉर्म लवकरच सुरू होणार आहे. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता यामध्ये 2026 आणि 27 करिता, तर आता बरेच महिलांचं पहिले वय भरत नव्हतं, तर आता नवीन अर्ज करता येणार आहे, चुकीची माहिती दुरुस्त करता येणार आहे आणि KYC अपडेट करता येणार आहे. तर आता KYCची जी लास्ट डेट आहे ते 31 मार्च आहे. जर तुम्ही तुमची KYC केलेली नसेल तर लगेच करा आणि लाभ घ्या. तर यामध्ये महत्त्वाची जे काही अपडेट आहे, फॉर्म अपडेट इथं लवकरच सुरू होणार आहे. त्या संदर्भात जे काही सर्व लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक संधी देण्यात आलेली आहे. बरेच महिलांचं पहिलं वय भरत नव्हतं, तर अशांसाठी गुड न्यूज आहे. तर आता कोणाला नवीन फॉर्म भरता येणार आहे.
तर आता ज्यांचा अर्ज मंजूर झालेला नाही, तर ज्यांचा अर्ज रिजेक्ट झालेला, तर असे सुद्धा यासाठी अर्ज करू शकते. नवीन अर्जदार, त्याचप्रमाणे चुकीची माहिती भरल्या गेलेली असेल, ज्यांची KYC पूर्ण नसेल, तर अशा लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज. तर लाडक्या बहिणी तुम्ही नवीन अर्ज सादर करू शकता. यामध्ये नाव, पत्ता दुरुस्त, बँक खाते बदल, अपडेट, आधार लिंक, KYC हे खूप महत्त्वाचे आहे. तर नवीन फॉर्मसाठी हे अपडेट्स इथं आलेले आहेत. तर आता लाडक्या बहिणींना एकाच महिलेने अर्ज एकदाच करता येणार आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. योग्य कागदपत्र जोडायचे आहे, तर तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, 181 यावरती कॉल करा आणि लाडक्या बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहिती घ्या. तर अशाच अपडेटसाठी आणि लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते फेब्रुवारी आणि मार्च, जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बैठकीमध्ये मोठा निर्णय, खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.